अख्ख्या मसूरची आमटी कशी बनवायची ते पाहूया. 1 वाटी मसूर घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 शिट्या घ्यायच्या आहेत. तेल गरम करून याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी 1 चमचाभर. तडतडून द्यायची चांगली मोहरी. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, ठेचलेला 1 चमचाभर लसूण टाकायचा, हिंग टाकायचं आहे, 1 कांदा बारीक कापलेला, 1 टॅमॅटो बारीक कापलेला, मीठ टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा कांदा टॅमॅटो. आता याच्यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर, मसाला टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकून परत परतून घ्यायचं आहे. मसाले चांगले भाजून द्या. आता जे आपण मसूर शिजवली ती याच्यात टाकायची आहे. तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर तो पण आधीच उकडायला ठेवायचा मसूर बरोबर, तो पण टाकायचा. चवीनुसार गूळ टाकायचा आहे. 1च कोकम टाका, डायजेस्टसाठी चांगला असतो. आता 10 मिनटं शिजून द्यायचं आहे आणि खूप पाणी नाही टाकायचं, नाही तर मग पाणी वेगळं आणि मसूर वेगळं होईल. आणि मस्त आमटी होते ही, नक्की बनवून बघा.